Hello, dear students. I am Mogal sir. I welcome you in my YouTube channel, My Easy English. And today we are going to discuss about helping verbs in English language. This is very simple topic, and you will easily understand which are the helping verbs and where to use. मी ही सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेमध्ये ही प्रोव्हाइड करतो आहे की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना हे आपल्या मातृभाषेमध्ये समजेल. हेल्पिंग वर्ब means in English language those verbs or those words in English language which support to the main verb in English. Supporters of main verb in English is called as helping verbs, and we have some different types of helping verbs. Students, let us discuss with this topic in today's lecture. In English language there are 4 types of helping verbs. इंग्रजी भाषेमध्ये 4 प्रकारची सहाय्यकारी क्रियापद आहेत की जी आपण मुख्य क्रियापदाला सपोर्ट म्हणून किंवा मदत करणारी क्रियापद म्हणून वापरत असतो. इंग्रजी भाषेमध्ये ह्या सहाय्यकारी क्रियापदांचा योग्य वापर केला तरच आपली भाषा व्याकरणदृष्ट्या परफेक्ट म्हणता येत असते. इफ वी यूज करेक्ट फॉर्म्स ऑफ हेल्पिंग वर्ब्स in our language, then it is called that we are using very correct form of English. Helping verbs are as follows. Students, see this table. Initially there are 4 types of helping verbs, and the first type is to be forms. सहाय्यकारी क्रियापद ही 4 प्रकारांमध्ये विभागली गेलेली आहेत. त्यापैकी पहिल्या प्रकाराचं नाव आहे टू बी ची रूपे, टू बी फॉर्म्स. अँड अगेन टू बी फॉर्म्स आर डिवायडेड इंटू 3 टाइप्स. फर्स्ट वन इज प्रेझेंट टेन्स टू बी फॉर्म्स, सेकंड वन इज पास्ट टेन्स टू बी फॉर्म्स, अँड थर्ड वन इज फ्युचर टेन्स टू बी फॉर्म्स. मराठीमध्ये वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे जे 3 काळ आपण वापरतो त्या तिन्ही काळांच्या मध्ये इंग्रजी भाषेमधील काही विशिष्ट सहाय्यकारी क्रियापद आहेत. जसं की इन प्रेझेंट टेन्स एम, इज अँड आर, दीज 3 हेल्पिंग वर्ब्स आर युज्ड. मराठी भाषेमध्ये आपण समजून घेऊयात. एम, इज आणि आर हे 3 सहाय्यकारी क्रियापद इंग्रजी भाषेमध्ये वापरले जातात. ते हे फक्त वर्तमान काळ सांगत असताना वाक्याचा कर्ता जर आय असेल तर त्यानंतर एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात वर्तमान काळ सांगत असताना. आणि आय शिवाय इतर कोणताही कर्ता असेल, समजा यू असेल, दे असेल, तर त्याच्यानंतर आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. त्याच पद्धतीनं एकवचनी जर कुठला कर्ता असेल, ही, सी, इट किंवा एखादा एकवचनी कर्ता असेल तर त्यानंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. म्हणजे एम, इज, आर हे तिन्ही वर्तमान काळामधली सहाय्यकारी क्रियापद आहेत. आणि सहाय्यकारी क्रियापदांच्या यादीमध्ये यांचा समावेश वर्तमान काळातील टू बीची रूपे असा केला जातो. द सेकंड फॉर्म ऑफ टू बी फॉर्म्स इज पास्ट टेन्स टू बी फॉर्म्स, अँड देअर आर 2 helping verbs in past tense to be forms. First is was and second is were. When the subject of the sentence is singular, that time was is used, and when the subject of the sentence is plural, that time were is used as the helping verb of the sentence. And third one part of to be forms is future tense to be forms, and there are 2 forms of helping verbs. First one is shall and second one is will. These 2 to be forms are used for the future tense if the subject of sentence is I or we. That time shall is used as the helping verb, and when other words are used as subject, that time will is used. In future tense there are 2 helping verbs. भविष्य काळामध्ये to be चे 2 रूप आहेत, shall आणि will. त्यामध्ये वाक्याचा कर्ता जर आय आणि वी असेल
तर त्यानंतर लगेच शॅल हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. आणि इतर कोणताही जर कर्ता वाक्याचा असेल तर विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. जनरल लँग्वेजमध्ये किंवा सर्वसामान्य भाषेमध्ये अशा प्रकारची रचना केली जाते. इफ वी थिंक अबाउट द क्रिटिकल स्टेज ऑफ लँग्वेज देन the uses are varied and different, but basically this information is, I think, sufficient for the beginners or new learners. As earlier I have mentioned you that there are 4 types of helping verbs. First one was because we have discussed it before, that was to be forms, and this is second form, which is called as to have forms. Again, to have forms are divided into 3. First one is have, second one is has, and third one is had. Have and has are belonged from present tense, and had is belonged from past tense. When we want to say something about the possession of subject of the sentence, that time have and has is used in present tense. And when we want to say something about very past, that time had is used. वाक्याचा करता आय, वी आणि दे किंवा कोणताही अनेकवचनी असेल तर वर्तमान काळात हॅवचा वापर करतात वाक्याच्या कर्त्यानंतर लगेच. आणि वाक्याचा करता जर ही से इट किंवा कोणताही एकवचनी असेल तर वर्तमान काळामध्ये हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. एखाद्याची मालमत्ता किंवा एखाद्याकडे असलेलं पोझेशन, मालकी हक्क सांगण्यासाठी हॅव आणि हॅजचा वापर वर्तमान काळामध्ये केलेला असतो. आय हॅव अ पेन असं म्हटलं तर माझ्याकडे पेन आहे असं त्याचा अर्थ होईल, आणि हॅवचा अर्थ मालकी हक्क सांगण्यासाठी वापरलेला आहे असा होईल. हॅडसाठी मात्र करता कोणताही असू द्या तसा नियम नाही आहे. कोणताही करता असेल तर त्यानंतर हॅडच वापरलं जातं. पूर्ण भविष्यकाळामधले एखादी गोष्ट सांगण्यासाठी किंवा खूप जुना भविष्यकाळ आहे आणि त्याच्याबद्दल एखादी गोष्ट सांगण्यासाठी आपण हॅडचा वापर करू शकता. आय हॅड डन अ मीटिंग विथ माय सिनियर मेंबर्स. मी माझ्या वरिष्ठ व्यक्तींच्या बरोबर एक मीटिंग केलेली होती असं म्हणत असताना हॅडचा वापर ह्या वाक्यामध्ये केला जातो. इन दिस वे द सेकंड फॉर्म ऑफ हेल्पिंग वर्ब इज टू हॅव फॉर्म्स, and there are 3 to have forms. First is have, second is has, and third is had. Take into consideration, dear students. Again, the third part of the helping verb is called as to do forms. To do ची रूपे असे यांना म्हटलं जातं. Do, does, and did. These 3 forms are called as to do forms in English. When we divide the subject, when we divide the main verb, then we will come to know that there are 3 forms of to do in a single main verb. Suppose work is a main verb. Work, W-O-R-K. Work is a main verb, and when we use the word work as first form, that time do is used. When we use as works, then there is does, and when we use worked, that time did is used. नकारात्मक क्रिया व्यक्त करताना क्रियापदाची फोड करावी लागते, तेव्हा मुख्य क्रियापदातून वेगळी होणारी ही 3 रूपे आहेत. फॉर एक्झाम्पल, आय डू नॉट राईड माय बाईक व्हेरी फास्ट. डू नॉट राईड, राईड हा येथे मुख्य क्रियापद आहे आणि तो पहिल्या फॉर्ममध्ये आहे, तो वर्तमान काळामध्ये आहे, म्हणून त्याच्यामधून डू हे सहाय्यकारी क्रियापद बाजूला घेतलेलं आहे. दुसरं वाक्य पहा, ही डज नॉट राईड हिज बाईक व्हेरी फास्ट. इथं राईड्स असं असायला पाहिजे, परंतु नॉट मध्ये असल्यामुळं ही नंतर लगेच डज हे घ्यावं लागतंय. म्हणजे राईड ह्या मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. जेव्हा मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असतो तेव्हा त्याच्यामध्ये डज हे सहाय्यकारी क्रियापद असतं. ते ह्या 2 नंबरच्या वाक्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि उदाहरण क्रमांक 3 पहा, याच्यामध्ये ही डिड नॉट राईड हिज बाईक व्हेरी फास्ट. आता इथं राईडचं दुसरं रूप वापरलेलं आहे, परंतु ते इथं न मांडता डीड बाजूला घेतलेला आहे. म्हणजे मुख्य क्रियापदाचं जेव्हा भूतकाळी रूप आपण फोडतो, बाजूला करतो, तेव्हा त्याच्यामधून डीड हे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला बाजूला करावं लागेल. डू, डज आणि डीड हे 3 सहाय्यकारी क्रियापद
टू डू फॉर्म्स मधून आलेली आहेत. Helping verbs are divided into 4 types and the last one is modal auxiliaries. Modal auxiliaries ही एक अशा प्रकारची सहाय्यकारी क्रियापद आहेत ज्याच्यामधून छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण अपूर्ण किंवा शक्यता अशक्यता किंवा एखादी नैतिकता अनैतिकता अशा पद्धतीचा भाव व्यक्त करणाऱ्या ह्या बाबी आहेत. एकूण 13 मॉडल ऑक्झिलरीज इंग्रजीमध्ये आहेत. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, विल, वुड, हॅव टू, हॅज टू, नीड टू, डेअर टू, ऑट टू अशा प्रकारचे सहाय्यकारी क्रियापद असतात. हा सहाय्यकारी क्रियापदांच्या मधला चौथा उपप्रकार आहे मॉडल ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरीज नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. याच्यातून क्रिया कशा पद्धतीनं घडली ते वाचकास किंवा एखाद्या ऐकणाऱ्या व्यक्तीस ते समजू शकत असतं. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीनं इंग्रजी भाषेमधील सहाय्यकारी क्रियापद आहेत. टू बीची रूप, टू डूची रूप, टू हॅवची रूप आणि मॉडल ऑक्झिलरीज. आपल्या समोर हे जेवढे सहाय्यकारी क्रियापद दिसतात तेवढीच सहाय्यकारी क्रियापद फक्त इंग्रजी भाषेमध्ये वापरले जातात. याहून वेगळा सहाय्यकारी क्रियापद नाही. परंतु ही सर्व हेल्पिंग वर्ब मुख्य क्रियापदाला मदत करण्यासाठी वापरली जातात. यांचा रोल इंग्रजी भाषेमध्ये जरी सेकंडरी स्वरूपाचा असला, जरी ह्यांना हेल्पिंग वर्ब असं म्हटलं जात असलं तरी हेल्पिंग वर्ब शिवाय वाक्याचा अर्थ तंतोतंत सांगता येत नाही किंवा तुमच्या समोर जो लिसनर आहे किंवा जो रीडर आहे त्याला जो तुमचा अर्थ व्यक्त होतोय तो तंतोतंत समजण्यासाठी सहाय्यकारी क्रियापदांचा योग्य वापर, proper use of helping verbs is very important and necessary in order to convey a very perfect message, a very perfect meaning to the second person of the process of communication. Thanks to all. Thank you for watching, students.